कृष्ण हा शब्द कसा आहे बघा. क मध्ये काय काय आहे दादा तुम्ही सांगा. क मध्ये काय काय आहे? कृष्ण म्हणताना क मध्ये काय काय आहे? क आणखी काय आहे? र अर्धा र रफा क्र क्रू क्र अ स्वर. पण मला एक सांगा ए ताई ए तिथे तू मला क शब्द म्हणून दाखव बरं. पण तो अ येतो ना पुढे क अ शिवाय क बोलता येत म्हणजे क हे व्यंजन आहे की नाही आणि अ हा स्वर आहे. क ची डेड बॉडी अ च्या चैतन्य थैलीमध्ये जिवंत थैलीत बसवल्याशिवाय क चा उच्चार होत बरोबर आहे ना. मग काय झालं बरं आता क मध्ये अ आलाय की नाही. मग आता म्हणा अ आधी क क बरोबर आहे. आणि तो रफार घ्या आता पुढे आधी क अर्धा र काय झालं 3 अक्षराचा उच्चार काय झाला हा. आपण आता संधी बोल करतोय ना. क मध्ये अ आधी क आधी क अर्धा र काय झाला अरे बाबा मी काय बोलतोय मी जसं बोललोय तसं बोला ना. हे बघा क मध्ये अ आहे की नाही. मग अ आधी क काय झाला अ क हा आणि पुढे र लावला आता आता काय झाला आकर. पुढे शन म्हणा आता काय झाला आकर्षण. आकर्षण कोणाचं वाटतं बेवड्याचं. मला पाहून आनंद झाला. वाटतं का दारुड्या नवरा दारू घेऊन आले म्हणजे तुम्ही चांगले असतील. आता राहिली नाही दारू म्हणा. दारू आता लय गाचवानी लोक पितात. शिकलेले लोक आहेत सगळे. पण पूर्वी होतं प्रबोधन करायची पण मला वेळ असायची. मी खूप करत होतो आणि अजूनही माझ्या संघटनेचं नावच तसं आहे. पर्यावरण वृक्षारोपण व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन स्त्री सबलीकरण. काय स्त्री ताई तू किती वर्षाची होती मी आलो तेव्हा तुमच्या गावात 7 वर्षाची पोरगी होती बघाई. तेव्हा त्या जुन्नर तालुक्यातल्या शेवटच्या टोकाला तांबे नावाच्या गावी मी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचं एक यशस्वी काम केलं आहे. आज किती तरुण मुलं मुली मला म्हणजे नातेवाईकासारखं जपतात. मी असं काम केलंय सगळं 1 रुपया न घेता छदाम नाही घेता 30 वर्ष. आता हे बघा ना माझी ही ठवाई झाली म्हणजे कळलं तुम्हाला. हे गेले तरी घोंगर पायात नाचतच नाचल्याशिवाय मजाच नाही वाटत मला. तर माझ्या राजा हो बर का विविधतेतील एकता मी तुम्हाला सांगितली की 5 रंगाचा शृंगार केला. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 विषय नावाच्या साड्या आम्ही सगळेच नेसलो विषयाच्या साड्या. पण काय झालं माहिती का होते द्वैताचे लुगडे होते द्वैताचे लुगडे होते द्वैताचे लुगडे होते द्वैताचे लुगडे होते द्वैताचे लुगडे. येई पिटोनी गेले येई पिटोनी गेले पिटोनी गेले पिटोनी गेले. बोले रे आज पळामुची यांनी काय केलं संगती झाली या कृष्णाची मिळणी मिळाली तयाची ग बया संसाराची. मला स्वर करा त्यात झाला
कोणाचा मिळाली मिळाली तयाची या वा हे बघा ठाण्याहून आले टाळे वाजवायचे हे 2 महिन्याचं हे बारीक होत बाळासाहेब बसा गळवीनो आदेऊ काय परवा गेलो होतो यांच्या गावी आईचं वर्ष श्राद्ध केलं अलिबागला आईच्या स्मरणार्थ वडाची लिंबाची आणि पिंपळाची मोठ्या रस्त्याला झाडं लावली आईच्या अस्थी पाण्यामध्ये टाकून देण्याऐवजी आईच्या अस्थी खड्डा घेऊन त्या खड्ड्यात ठेवला त्याच्यावर 5 वडाची पिंपळाची आणि लिंबाची झाडं लावली आणि आपली आई जिवंत ठेवली त्यामुळं पाणी यमुनेचं पाणी निर्मळ राहिलं ना अस्थी हाडं काडं पाण्यात या अंधश्रद्धा सोडून देण्यासाठी श्रीकृष्णानं वाळवंटावर काल्याचा प्रसाद उभा केला 7000 वर्षापूर्वी समजण्यासाठी आपलं काय झालं आपण कृष्णाचा जन्म झाला पाहिजे जुळ्या गोंचं कृष्णाचा जन्म झाला पाहिजे देवकी आली पाहिजे ती बाळातील आली बाळात पण कथा कुठं सांगता या पोरांना हे वैतागून गेलं बायकोच्या बाळात मनाने आता एकही बाई कशी बाळात नव्हती सरकारी मला सहन होत नाही हो मला लवकर नाही हो मी बरे चल बाई फ्लॅट विकला पण पाहिजे बाळात काय कथा श्रीकृष्णाची व्यापक तत्वज्ञान श्रीकृष्ण नावाच्या एका आकर्षण व्यक्तिमत्वाचं 7000 वर्षानंतर सुद्धा आम्हाला आकर्षण आहे तो आमचा श्रीकृष्ण आहे काय त्याच्या कथेत किती अर्थ आहे हो आता तुम्हाला सांगितलं ना 5 रंगाचा शृंगार करोणी कळलं का 5 रंगाचा शृंगार शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 प्रकारचे विषयाने आमची बुद्धी वेढून गेली लुगडं दिसली 5 लुगडी एक बुद्धी एक लुगडं म्हणजे असं समजूया 5 लुगडी पण ती सगळी लुगडी द्वैताची अविचाराची विषयाची कामाने क्रोधाने दंभाने मत्सराने युगोन भरली मला गाण्याचा गर्व मला वाजवण्याचा गर्व मी चांगला बोलतो वावळे महाराजांना मला माझ्यासारखा कोणीच कीर्तन करत नाही हे लुगडंच आहे हे लुगडं फिरून काय झालं कारभारी अचानक काय झालं बाई हे लुगडं फेडून भगवंत नावाचं लुगडं आपल्या बुद्धीला नेसवण्याची जागा म्हणजे काल्याचं कीर्तन म्हणून दुःख आहे हे आता वाटतं हे पोरं हे बघ पुढे इथं हा हे बघा इकडं ये तू ये आय लव्ह यू आता हे पोरग बापानं वाढवलं का आईने खरं आईने आहे की नाही तू बापाला प्यायला का आईला त्याला काय माहिती प्यायला टायमाला त्याला कळतच नव्हतं चुटूक 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 आईला प्यायला नाव कोणाचं तुझं नाव सांग ना सगळं उशल उशल सोमनाथ शिरसाट कुठे सोमनाथ शिरसाट माझं पिल्लू तू त्यांचा मुलगा आहे की नाही मला एक सांगा याचा जास्तीत जास्त आई करते की बाप हा हे द्यायचं काम आता आई हे हिच्याकडे असते हे हिच्याकडे आल्यावर कधी कधी नवऱ्याला खपत नाही कमवायला लागली अवघड आहे बघ तुमचं थोडासा स्पष्ट बोलतोय म्हणजे तुम्हाला सांगितलं काल्याचा अर्थ कळला ना सद्विचार काल्याचा अर्थ सत्कर्तव्य कर्तव्य तर खूपच करतात हो पण सत्कर्तव्य काला म्हणजे काय कर्तव्य पण त्याला चाळायचे चालणे कळतं का तुम्हाला दळण दळील दळण दळील
म्या भरील पीठ म्या भरील सासू पुढं आपटील अजून सासू पुढं ठेवील तू ये रे बा विठ्ठल आगन कसं आहे आगन आगन कसलं घाणगुण पाणी नाही फिल्टर सत्संगाने सत्संगाच्या संत संघाच्या मशीन मधून जे भक्तीचं पाणी आहे प्रेमाचं पाणी ते फिल्टर केलं पाणी त्याला सत्वाचं आधण असे म्हणतात सत्वाचं आधण ठेवील सत्वाचं आधण ठेवील म्हणून काल्याचा प्रसाद बनवताना जरी सगळ्या वस्तू सगळ्या बाया सगळे पुरुष एकत्र आले तरी सुद्धा श्रीकृष्णाने एक ऑर्डर दिली काय दिली ऑर्डर दिली वरच्या वाकड्या पेद्या सुदामा आता मंडळात तुम्ही आहेत पण बघा बाकीची गडबडी करतात ना ते काय त्यांचं चाललंय काम चाललंय काय चाललंय काम चाललंय म्हणजे नियोजन चाललंय नियंत्रण काय म्हणतात त्याला नियंत्रण तसं या समूहाचं नियंत्रण करायचंय वरच्या वाकड्या सुदामा तुम्ही या आणि काय करा गोवर्धनाची वृक्षारोपणानं पूजा करायची एक नंबर तो नंबर आपल्या गावातल्या लेकी बाळींची छेडछाड करणारे नरकासूर नावाचे भौमासूर नावाचे नाही का काग बग रिठा नावाचे मूर्ख लोक सेक्स स्कॅन्डल चालवतात त्यांना धडा शिकवायचा आहे तिसरं कार्य दोन झाली ना लेकी बाळींचा सन्मान करायचा लेकी बाळी पळवून नेल्या असतील तर त्या सुना असू सासवा असू लेकी असू त्यांना आपल्या गावामध्ये आणून आदराने वागणूक द्यायची आणि त्यांच्या आईबापानं त्यांना घरात नाही घेतलं तर त्यांच्यासाठी पुनर्वसनाची योजना जी आहे ना गव्हर्नमेंटची काल परवाची ती श्रीकृष्णाची योजना आहे लघु उद्योग स्त्रियांसाठी आणि पुनर्वसन कळलं का हे करायचं रे पोरांनो वागड्या पेंद्या सुदामा पण एकट्याच नोये हा खेळ आता हे टाळकरी एवढे श्रोते म्हणून मजा आहे ना मला मी एकटा बोमरू काय केलं असतं बरोबर आहे पाय तुमचे नेहमी बरा दिसत असो कृष्ण म्हणाले कन्हैया म्हणाला 7 वर्षाचा गोपाळांनो गावामध्ये आपल्या उत्पादनाला माऊली सूर द्या सारखं सुरुवात नंतर मला म्हणजे उदास वाटतं मी सूर नसल्याने आपल्या गावात निर्माण होणार उत्पादन लोकांच्या गावात नेऊन विकावं लागतं म्हणून त्याला भाव येत नाही म्हणून क्वांटिटी आहे उत्पादन खूप आहे पण भाव नसल्याने आर्थिकता गरिबी आहे कृष्णाने सांगितलं म्हणून आपण आपल्या गावामध्ये स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करायची हे सगळं करायचं असं दादासाहेब पडळकर तुम्ही पुढे यावं लागतं त्यांना ओळखता का मोठा लेकूर वळगड हे बघा आमच्यासाठी रात्री 2ला घरी गेलं तरी दरवाजा उघडत असतो बिचाऱ्याचा आमच्यासाठी आमच्यासाठी वनवासी माणसाला पण कोणी सांभाळलं पाहिजे ना आई ना बाईने कोणी करत आहे मग यांच्या घरी पाहिजे तेव्हा हे सगळं काम करायचंय पोरांनो पण एक अट आहे ना आपल्याला काय अट आहे हे पोरींनो तुमचा पण संघ आम्हाला पाहिजे पण कसा पाहिजे ही द्वैताची लुगडी फेडा होते द्वैताचे लुगडे हे बाई तुझ्या कृष्णानं काय केलं पोरे रे आज पळामुची
संगती झाली या कृष्णाची, मिळणी मिळाली तयाची, संसाराची शुद्धी नाही. द्रौपद काय होत त्याचं? नाही आठवत. माझं डोकं फिरले. गवळण जसवंती पण सांगे नाही ना, तर मला हे नेमकंच आठवलंय. कळवत 14 काढवायची मोठी गवळण आहे ती. मिळणी मिळाली तयाची, संसाराची शुद्धी नाही. प्रतिभाऊ तुमच्यामुळं, हाडे भाऊ तुमच्यामुळं, हे तुमच्या सगळ्या मित्रमंडळांमुळं. आम्हाला पार आता ऊन लागायची, येळाने भूक लागली तरी पण आम्हाला पायी पार सुद्धा नाही राहिल्या. सुद्धा शब्द शुद्ध नाही राहिली. स्वतः एक पुणेरी भाषेत शुद्ध नाही राहिली बाई आम्हाला. म्हणताच नाही बोला वाटत. सुध नाही राहिली मला. सगळ्या गावाहून झाल्या का इथं झाल्या त्या गोष्टी. संसाराची शुद्धी नाही. तुकोबारा म्हणतात काय भाग्यवान होते ते गोपाळ. गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका. काय नाही आवाज येतो बाबा. गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका, गोकुळीच्या लोका. आनंद वाटतो रे सर. तुमच्यासाठी सारा मोठेपणा सांगून दिला ना. काही काही बुवा बोलत सुद्धा नाही आल्यावर फिरतात. ते बाबा असा काऊ करतो ज्ञानेश्वरी पाठे म्हणून असा करतो. म्हणजे युग आहे ना, युग हे म्हशी वळ्याला नाही प्राप्त होत. हमाली करायला जातात ना, ते लालबंड्या घालतात त्यांना नाही. ज्यांना नियंत्रण तंत्रज्ञान प्राप्त झालं, तंत्र कलेचं ज्ञानाचं योग त्यांच्यातच येतो. म्हणून शिक्षणाची उंची जास्त असावी, मग त्यानं कलावंत व्हावं. क्रांती माणूस कलावंत झाला ना, तर मग सगळ्याचं वाटोळ होतं. त्याच्यात नादच असतं ना. तिने कुठे भाषा म्हणालेल्या आहेत, कशा म्हणालेल्या आहेत. मी येली माणसं आज जांभळ्या खवावं काढते. पण श्रोत्यांना सामील करून जे बोलतात ना, त्याला कीर्तन असे म्हणतात. बरोबर आहे. श्रोता प्रसन्न पाहिजे. हा हा हे बघा माऊली आमचं. अरे अशी माझ्याकडे 4-5 लाख पोरं आहे बरं का नाही. महाराष्ट्रात पोरं झाली. चंद्रपूर पासून तर बेळगाव पर्यंत ज्या गावात जाईल त्या गावातली 10-20 पोरं चांगली एज्युकेटेड पोरांना हात लावतो. सोळ्यांना नाही लागत. हरी उगे गणना, हरी उगे पुण्याची गणना फुटून लोकांचं गावगान केलं सगळं. असे 10 लोक जर पायी गेले येडपड भोगाची काय कामाची होती. याची बोंगाडी हे अशी आपली पोंगल टेबल जाऊ द्या. पोंगल आपली पोंगल तंबाखूची भाजी करतो काही कामाची नाही. म्हणून मला सांगतो ना, या नवनाथला भाषी म्हणतो मला सगळ्यातून मुक्त व्हायचं. एकट्यालाच प्रतिनिधी नको, काही नको. सगळं एकट्याने आनंदच नाही कधी मला मिळाला. नुसतीच माझ्या मोठी नुसतीच गर्दी. अरे महाराष्ट्रात कुठे बरं
गर्दी ठेवायची आपल्याला अंगार काढायच्या पोरं काय म्हणतात माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी काय गडी कसा सापडलाय मला मग मी आता काय खवट आंब्याला नासके आंब्याला हात नाही लागले व्यसनमुक्त क्वालिफाय एकदा सुंदर आणि तारुण्य सांभाळणारा त्याला कृष्णाचा गोपाळ म्हणतो माझे गडी कोण कोण इथे बस ना माझे गडी कोण कोण 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 बोला माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण काय म्हणतात काय म्हणतात ठाई म्हणतात ठाई विलंबित मस्त कलाकार आहेत काय करू नये मला मी बोलावं लागते त्यामुळे तुम्हाला हालताना चान्स कमी पण माझी माफी बरं का तुमच्यासाठी कलावंत भागी आहेत ते बरं का माझ्या तुझे हुशार मी पूर्ण आगाव लागतो हो बरं का माझे गडी कोण 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 कोणता लागेल बाळ बालगाव काय वाजवा तुमचं माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण आता सगळ्या बाई चपात्या लाटव लाटव ना चपाती गेली अमेरिकेत बरोबर ती चपाती जाऊ दे पण हे कधी भाग्य आहे की नाही अरे भजन तो बनता नाही रे मनसेला आपण जेव्हा वेळ होईल नंतर तेव्हा हे सगळं मला आज सांगण्याची संधी मिळाली तुमच्यामुळे प्रदीप भाऊ सुनील भाऊ आणि सगळ्यांची नाव नाही सगळ्यांची गोडगोड आहेत सगळे नाव आहे छान आहे मल्हार मला मल्हार लय आवडतं रागही पण छान आहे आणि आपली सगळ्यांची बहुजनांची अनार्यांची बरं का अनार्यांची महापुरुष ग्रामदेवता म्हणजे सदानंदाचा येळकोटच आहे आपला सदानंदाचा येळकोट बोला ग नंदाचा येळकोट बोला नंदाचा
खोटा असते बरं मनाने खरं आहे म्हणा अंगात नाही येत मनाला देव अंगात संचर आहे मग ते काय उडे असं 450 वर्षापूर्वी विज्ञान सांगणारा संत म्हणजे तुकाराम महाराज ब्राह्मण मुहूर्त सांगती तरी गाबाल विधवा होती नवसे कन्या पुत्र होती करण्याला विपत्ती हे तुकोबरांचे 450 वर्षापूर्वीचे सेक्युलर सोशलिझम सोशल वर्क करणारे अभंग आहे किती तुकोबा श्रेष्ठ आहे ते तुकोबा सांगतात अरे असा अरे असा या घनसोलीमध्ये आणि कोणत्या गावाच्या कोणत्या नावाच्या कोणत्या नात्याच्या कोण जातीच्या कोण धर्माच्या काय कोण नाठवया कोण कुळया कोण नाठवया कोण कुळया कोण नाठवया कोण कुळया कोण नाठवया कोण कुळया कोण जातीच्या कोण धर्माच्या कोण पंथाच्या कोणत्या देवाच्या भक्तीने कोणत्या धर्माचा अंगीकार केलाय कृष्ण म्हणाला आय डोंट लाइक इट हम जानत है हे माझे सगळे गोपाळ आणि गवळणी या घनसोलीमध्ये एवढं महाराष्ट्राचं भूषण असणाऱ्या वारकरी संप्रदायाचं समायोजन अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपानं केलंय केवढा मोठा आनंद आहे नाही या सुनील भाऊ नाही या आनंदाशी जोड मी लय सप्त्याने फिरतो बरं का पोरांना कमिटीचे जे चोळे अध्यक्ष आहेत ना चोळे मी पहिले विचारतोय सप्त्याचा अध्यक्ष गुटखा खातो यंदा काय झालं तिकडं मराठवाड्यात कीर्तन होतं आणि ते सगळे आडमाट ती पैशामध्ये होत 2 नंबर वाळू मेपर आणि तिथे तोंडात तिला पान आखं तोंड भरलं आणि आता बघा शेजारचा त्याचा तो होता ना चपरा तो म्हटलं महाराज या गाडीत बसा म्हटलं काय बाबा म्हणजे सप्त्याचा अध्यक्ष आहे ते तिथं अध्यक्ष पाया पडायला आलं का माझ्या पायावर तिथं अख्खा आधी लाळ गळाली महाराज मी फक्त अध्यक्ष आहे माझं गाडून बसा आणि मी तुम्हाला पर्यंत जाणार आहे म्हणजे तुझ्या गाडीत बसून माझ्या तोंडात खूप पाहिलं श्री कृष्णाने सांगितलं जमणार नाही माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुणी पहिले यांचे दात चेक कर बैल चेक करतात तसा पांढरे शुभ्र दात हवे मोत्यासारखे दात हवे डाळिंबाच्या दाण्यासारखे कसं आहे कसं ज्ञान माझं बघा हे मामा भाषेवर मोठा मोठा आपल्यात सामील बाबा तू माझे कीर्तन नका ठेवू माझ्यात सामील व्हा मी जे काम करतो ते लाख मुलाचे पर्यावरण पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे की नाही आपण पाणी पितो बरोबर आहे घाण असले पितो का बाटली घेऊन पिऊन विकत पशु पक्षी हरणं गाया म्हशी बैल कावळे चिमण्या पोपट पितील का पाणी नदीला हाडकं टाकलं मेल्या माणसाची कोणाला कॅन्सर झाला कोणाला HIV झाला त्याची हाडकं सगळ्या पाणी पाणी जंतुमय नाही होणार का ग बायो म्हणून नुसत्या अंधश्रद्धा नको आपल्या आई वडिलांची सासू सासऱ्यांची उद्या अंत्ययात्रा झालीच समजा किंवा आपली स्वतःच तर सांगा माझ्या मरणानंतर माझी हाडं काढत आणि माझ्या मरणाची चित्तेची राख त्याचा एक खड्डा घ्या त्याच्यामध्ये सुंदर असं पिंपळाचा वृक्ष लावा की जो ज्ञान तो बोधी वृक्ष हे आता आपण थोडंसं चाललं पाहिजे ना जुन्या परंपरा सोडून कृष्णानं नव्या परंपरा ह्या सांगितल्या म्हणून तो म्हणाला हे गोकुळात नाही जमणार आपल्याला मग तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन झाडा पाशी झाडा तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन तुम्ही गाया घेऊन
पाटील वाबळे म्हणून मोठे गायक आणि संगीतकार होते. त्यांचं गाणं मी शिकलोय ना, आहे सोपं पण थोडस. तुम्ही गाया घेऊन ये, तुम्ही गाया घेऊन ये, तुम्ही गाया घेऊन ये, तुम्ही गाया घेऊन ये. तुम्ही गाया घेऊन ये, तुम्ही गाया घेऊन ये, तुम्ही गाया घेऊन ये, तुम्ही गाया घेऊन ये. तुम्ही गाया घेऊन ये, सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या, 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 या. मला वाटतं रात्रभर चालावा. नाही, दिवसभर नाही, मला वाटतं रात्रच द्या. कळत ना मला बाबा काय बरं का. कारण अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आपले थोर म्हातारे कोतारे माणसं आपल्या आड येतील. अरे इंद्र कोणी पाहिला नाही, ब्रह्मदेव कोणी पाहिला नाही, आणि पाहिला जरी असले तरी हे सगळे देव मानव जातीला त्रास देत आले. राजा दशरथाला सुद्धा देवांशी बोला काय करा बोल युद्ध कर म्हणजे वैरीच की नाही. दशरथाचा रथ आग मोडला तरी सुद्धा त्या आखामध्ये कैकेयीने आकासारखा हात घातला आणि दशरथाने देवाला हरवलं. 33 कोटी देवांना हरवलं. असे हे धर्मिष्ठ देव पदोपदी आड येत होते. कृष्णाच्या सुद्धा गाया त्यांनी घेऊन गेल्यात बऱ्याच वेळा. म्हणून देव नको तर देव माणसं हवी. ती देव माणसं निर्माण करण्याचा कारखाना म्हणजे वारकरी संप्रदाय. अवघ्या देवांचा निपात करून चंद्रभागेच्या वाळवंटावर गोरगरिबांना कळे खांद्यावर घेणारा चंद्रभागेचा वाळवंट हा एवढाच विठ्ठल आमचा देव, नाही तर पांडुरंग आहे. पंढरीनाथ आहे, पंढरीचा राव आहे. ऐक नाही बायो, बाई पंढरपुरात, बाई पंढरपुरात. काय नका वाजू. घरोघरी पोळ्या होती, घरोघरी पोळ्या होती. पोळ्या म्हणजे मला साराची आठवण झाली. घरोघरी पोळ्या होती सखे ग, घरोघरी पोळ्या होती. जुंदरी वाया या चाली बिली सगळे मी तिकडे शिकलोय. हे काही कुठे एखाद्या ब्राह्मणाकडे नव्हतं शिकायला, त्याला काय येतंय असलं. हो ना. घरोघरी पोळ्या होती सखे ग, घरोघरी पोळ्या होती. देवा ग विठ्ठलाच्या, देवा ग विठ्ठलाच्या. लेकी सासऱ्याला जाती सखे ग, लेकी सासऱ्याला जाती. बाई पंढरपुरात. आता एक चाल म्हणू द्या. हे सगळ्या म्हणणार तुम्हाला जुन्नर आंबेगाव खेड म्हणतात कोणतं वर हात करा. अरे बरेच नाही हे मावशी म्हशी सईबाई येते ना, येते ना, जोर लावायचा. पंढरपुरात पैशाला माळा नऊ ग, पैशाला माळा. खरं सांगा बाकीचे दुसरे कोणतेही कीर्तनकार तुम्हाला एवढं रमवतात का? नाही. मग मी तुमचा आज आहे. कृष्णानं सांगितलंय सर्वांना एकत्र घ्या बर का. परत हा सगळ्या जण्या. पंढरपुरात घरोघरी पोळ्या होती ग, घरोघरी. कशा हात लावला त्याला येतय. आणि देवा विठ्ठलाच्या लेकी सासऱ्याला जाती ग,
देखी मुंबईमध्ये भरलाय का नाही बाजारात? भरलाय चुंदऱ्यांचा बाजार, मुळशीवाल्याचा कारभार. तेव्हा माझ्या बहिणींनो, पंढरी असं हे ठिकाण आहे की तिथे मळलेलं स्वच्छ होतंय, म्हणून त्याला वाळवंट म्हणतात. पंढरी असं ठिकाण आहे जो तो आपली जात आणि धर्म विसरतोय आणि विठ्ठलाचा धर्म स्वीकारतोय, त्याला वाळवंट म्हणतात. थकविल्या गवळणी. अरे वा, या या या, अरे ये विनोद. हा, हे बॉडीगार्ड पाहिजे बर का बा मंडळी. बस 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 बस. काय सांगत होतो बरं विसरतो. हा, अनपेक्ष सुधीर दक्ष हा उदा असिनो गतगता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. बाबड्या तोंडवर कर रे, तुझ्याकडे पाहून बोलतोय रे. हा ना, खूप छान कला म्हणतात ना. नाही नको आता, नको आता, नको ए बाबा, आता काय आमच्या डोक्यावर बसू. आणि ते कारभार करून आले, घरचा साठवणं पाणी करून आले. तुम्हीच पुढं सारा. वा, झालं संपलं. आता कीर्तन थोडा वेळ आहे. बसा. हे बाई बस खाली बस. पंढरीची वाळवंटाची गोष्ट सांगतो, म्हणजे काव्य सांगतो तुम्हाला. माझी आई म्हणायची, म्हणाल सगळ्याजण जोर लावला. राजा ग जनक लई तोला ग मोलाचा ग, लई तोला ग. दशरथाचा राम लई आलं त्या कानाचा ग. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, असा हा घनसोलीतला आनंद जोपर्यंत आम्ही सर्व इंद्रिय शाबूत आहे तोपर्यंत करू. जरी गेलो तरी परत उपजोनी या उडती येऊ, उपजोनी या उडती येऊ, उपजोनी या उडती येऊ, उपजोनी या उडती येऊ. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा काल्याच्या कीर्तनाचा अभंग आहे. अभंगाचं सार सगळं सांगून टाकलंय मी बर का. काला म्हणजे सांगितलं ना, काला म्हणजे सत्कर्म. काला म्हणजे काय? सद्विचारांचा आदान प्रदान. काला म्हणजे काय? गुड डीड. काला म्हणजे काय? गुड वर्क. काला म्हणजे काय? गुड वर्क. वाजवटाळी. काय सांगितलं आता की हे सतत हा आनंदाचा काला, ब्रह्मानंदाचा काला, आत्मभान शिकवणारा काला. आत्मभान कळतं ना, मी आहे तेच हे आहे, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा. म्हणून आय डोंट लाईक रिलीजन अँड कास्ट. माझा धर्म विश्वधर्म आहे. माझ्या धर्मामध्ये हेट द सीन बट नॉट द सीनर. मूर्ख लोकांना मारण्यापेक्षा मूर्ख लोकांच्या दुर्गुणाचा द्वेष करण्याची परंपरा ज्या धर्मात आहे तो माझा विश्वधर्म वारकरी संप्रदाय आहे. खूप सुंदर आहे ना. चालत्या बोलत्या कल्पवृक्षाच्या गार्डन. प्रदीप भाऊ काय अर्थ होईल बरं आता? सुनील भाऊ, आता तुम्ही उमरतचे, हे मुळशीचे, तुम्ही याचे मेढा मेढा ना. हो भाऊ, तुम्ही तुमचं काय नाव? नाव काय? अजय. गाव
बत्तीस शिराळा. हा, बत्तीस शिराळा. कोल्हापूर आहे, सांगली. बत्तीस शिराळा. ती कोल्हापूरचं जवळ शाहूवाडी वगैरे त्या परिसरात. तिकडच्या बाया असं बोलतात, बसलो उठलो. अगं येतो काय ग, येतो की पुढं चल की येतोच. भाषा वेगळी आहे ना. भाषा म्हणजे शब्द काय तर भाषा बोलून भाषा शब्द क्रियात्मक भाव शब्दातून जागा होतो. तर हे सगळे मंडळी तुम्ही आज हे उभं केलंय आणि आता हे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालू राहू. त्यासाठी मरून मरून परत येऊ, परत येऊ, परत येऊ, परत येऊ. येऊन काय करू, खाऊ. काला खाऊ दही भात. बोला, काला खाऊ दही भात. त्याच्यासाठी उपजोनी या पुढती येऊन काला खाऊ. नाही, दही भात नाही, फक्त तेवढं. उपजोनिया म्हणजे मरू, परत जन्माला येऊ. जन्माला येणं काय सोपं आहे काय? जे जन्माला आले त्याला काहीच वाटत नाही. ते जन्माला आलेलं पाहिल्यावर कळते. बाप नाही पाहत, पप्पा नाही बघत. ते जन्माला आल्यावर अहो काय त्याचे काय विष्ट आले चौकडे ना, नाकी तोंडी खोमी किडे. काय सगळं भरलेलं असतं ते. त्यांना सपोज येतात ना हातात येतात म्हणून मुका घेतात तुम्ही. अवघड आहे ते सगळं जन्माला येणं. काय सांगू गर्भीच्या यातना मदभोगिता नारायणा. मांस मळ मूत्र जाना बाळाला मुलगा तुझं क्षणोक्षणात याद असेल. आणि ते लहान लेकरू आहे, त्याचं किती चांगलं पाठांतर आहे बघा ना. काही काही गायक नुसते सारेगाम करतात. हे गायक असून त्यांचं वारकरी साहित्य पाठ आहे, हे कौतुकाचं. अलीकडचे गायक नाही, ते मोबाईल मधून म्हणतात गाणी. त्यांचे किती चांगले जुन्या वारकऱ्यांचं. मी वारकऱ्यातून गोवा झालोय म्हणून मला हे सगळं मला खूप आवडतं. आता माझं वाटत असे भय. पुढे काय हे कोंडाजी बाबाचा आहे, आपला कारखाना रामदास बाबाचा तो कारखाना. आता मग वाटत असे भय दिवसेंदिवस चालत जाय. येते म्या येऊन काय तुझ्या पायात विरे. साहित्य पाठ करून ते आचरणात आणलं पाहिजे. 4च ओळ्या अभंग पाठ असले तरी चालतात. लई ज्ञानेश्वरी पाठ आहे ना, एकही वागण्याचा धडा नाही, काय पाठ त्याचा. म्हणून काला खाऊ, पण आधी काय करू, येऊ. बोला, आधी येऊ. पहिल्या येऊन बसू म्हणजे जागा राहा. उपजोनिया पुढती येऊ, परत. पुढती म्हणजे परत. या घनसोलीत एवढा आनंद. मुळशीच्या बाया, कोल्हापूरच्या बाया, जुन्नरी बाया, मंचरी बाया, तांब्याच्या बाया, अवसरीच्या. हे अरे पप्पू आले का नाही बाबू, त्याच्या घरी मला जेव्हा त्याच्या आई पण मुंबईहून आली, म्हणजे गावाहून आली माझ्यासाठी. छान गायन करते ते होते, आणि दिसत नाही ते बर का. तर काय म्हणतोय मी, आहे का अवसरीचं कोण आहे? हा बाबूची आई ना. हा खूप छान गाते बर का. तर या घनसोलीमध्ये आम्ही कोण कोण आलोय कृष्ण सांगतात, भगवान तुकोबाराय सांगतात, नामदेवराय सांगतात. या कविल्या गवळणी एक एक संख्येन मराठी कानडिया. एक मुसलमानी कोकणी गुजरणी, 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 एक मुसलमानी कोकणी गुजरणी. अशा पाची गणी हो, अशा पाची गणी हो, अशा पाची गणी हो, अशा पाची गणी हो. कोणकोणत्या पाचणी? एक संख्येनं मराठी गानरिया, एक मुसलमानी कोकणी गुजरणी, अशा पाची गणी या कश्मीर गवळणी. म्हणजे इथे हिंदू चालतात, मुसलमान चालतात,
पण हिंदूंच्या मंदिरात मुसलमान चालत नाही, मुसलमानाच्या मशिदीत हिंदू चालत नाही. पण हिंदू आणि मुसलमान एका ठिकाणी चालतात, त्याला वाळवंट असे म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात काला खाऊ दही भात. भात म्हणजे तुम्हाला माहिती का भात? भात तुम्ही किती शिजवा पण आगावा असतो भात. ज्याला दात नाही ना त्याला विचारा भात खाऊ. अख्ख्या गावात गाव गाडा करतो तयार करते. तांदूळ आहे ना भाताचे, इकडं 10-12 इकडं 10, नुसते गटागटाच्या भाज्या नुसत्या. बर का? म्हणून भात किंवा लाही ही तशी ती कशी असते. बसा टाळे वाजव. आता दही आणि भाताचं सांगा मी थांबा हा. बरं का? दही भात म्हणा. काय खायचंय? दही भात. उपजून या पुढती येऊन काला खाऊ. काला खाऊ म्हणजे कर्म करू आणि कर्म करू काला खाऊ आणि मग दही भाताकडे बोलू. दही आणि भात. चला चला ऐका माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. त्यांचं ते चालेल, माझं हे चालेल, लवकर हालेल. बर का? ऐकताय का? काला खाऊ सुने हंडे भाऊ. दही मोठ्याने बोला ना. दही भात. पण रविवारी पण दही भात खायला शिका म्हणजे कल्याण होईल. बरं आम्ही मंगळवारी दही भात खाऊन रविवारी चिकन खाऊ लवकर कॅन्सर वर जाऊ. आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्याहा स्निग्धाहा स्थिराहा आहारा सात्विक प्रिया. सुनील बाबा जरा उभे राहू. कसं गोंडस लेकरू बघा. टाळे वाजवा त्यांच्यासाठी. त्या आईने गर्भातच बाळाला सात्विक आहार, सात्विक विचार, सात्विक संस्कार हे गर्भातच दिल्यावर असं तयार होते. बस भाऊ जोरात टाळी वाजवा. 1000 पोरं पाहिजेत, मग ते 10 लाख पोरं संस्कारित आणि शिक्षणानं बहरलेले तयार करते. शिक्षण पाहिजे, संस्कार पाहिजे, आहार पाहिजे, विहार पाहिजे, आचार पाहिजे, विचार पाहिजे आणि उच्चार पाहिजे. त्याचं नाव आहे काला. दही आणि भात. हे बाळा तुला दही माहिती का भाऊ? खेळ तालुका आहे आमची माळी एक सावता माळी इथे लावता. मी आले छान सात्विक. हे सात्विक चेहरा आणि सात्विक चेहऱ्याबरोबर सात्विक हृदय निर्माण करण्याचा कारखाना म्हणजे वाळवंट आहे. काला खाऊ दही भात. दयाचा अर्थ होतो स्निग्धता. बोला दयाचा अर्थ होतो. हे शब्द वरवण वेगळं आज खोल वेगळं आहे हो ताई. दही म्हणजे आणतील वाट त्याच्या वाट्यात काय नव्हतं माझ्या अंगावर नाही. तसं नाही. ते एका गावाला गेलो ते शंकराचं सुंदर मंदिर हो. पण एका बाईने 5 लिटर दही होतं त्याच्यावर आणि त्याच्यावर वताईच्या मोबदल्यात ब्राह्मणाला 5000 रुपये दिले. आणि गावात कांटूकर शाळा नियोजन करायची. लोक म्हणते 5-5 हजार रुपये वर्गणी काढा. ते म्हणून नाही मला ते पूजा करायची नाही. शाळा पिळा काय त्याचं वाटलं त्याचा काय फायदा आहे. अशा बाया पाहिजेत मला आता इथं पुढे. कारभारी ऐका ना, कारभारी ऐका ना, सांगते बाई तुम्हाला, सांगते बाई तुम्हाला,
ना हसण्यात वेळ घालू नका रे, बरोबर आहे की नाही? म्हणून देवा एकाने काय केलं, महाशिवरात्रीच्या दिवशी ते महादेवाची पिंड असते का, त्या पिंडीवर एक बेलाची खांदाडी तोडून आणून टाकल्या पिंडीच्या बोकाला, बेलाची अख्खा बेलच तोडून टाकला. अरे आम्ही झाडे लावा म्हणतोय, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे लावा, झाडे लावा झाडे जगवा, झाडे जगवा. हो बरोबर आहे की नाही? देवाच्या अंगावर बेलाची खांदाडा तोडून वाहून काय फायदा आहे? खालचा देव जो आहे ना, खालच्या आईची आकृती आहे, वर जे आहे ना वर ते बापाची आकृती आहे, महादेव. कळ नका, जगात सर्व देवांच्या श्रेष्ठ कोण असेल तर खालची आईची ही जनन केंद्राची खालची स्थापना आहे, ते प्रजनन स्थान आहे आईचं स्त्रीचं, आणि वरती जे आहे ते पुरुषाचं प्रजनन स्थान आहे. आणि ते पुरुषाचं प्रजनन स्थान उद्या चांगली बळकट मुलं जन्माला यायची घालायची असतील तर त्या पती पत्नींनी मूल होऊ इच्छिणाऱ्यांनी बेलाच्या पानांचा रस आणि बेलाची फळं खाली पाहिजेत. हे महादेवाची पिंड आम्हाला शिकवते. आणि खांदाड टाकते. जर खरोखर आपल्याकडे म्हातारा महादेव त्याला उभा सवरा असतं आणि वरून बेलाच्या खांदाड्या टाकायचं ते गेला असतं का खरंच. म्हणून लक्षणार्थ समजून घेतला पाहिजे की बेलाची पानं आणि बेलाच्या फळाचा रस खाल्यावर सुदृढ आणि सशक्त संतती तयार होते. ते आई वडिलांची पोटी, ते आई वडिलांचं लक्षण म्हणजे महादेवाची पिंड आहे, म्हणून त्याला महादेवाशी म्हणतात. कळलं? तर हे खूप चांगलं जोग आहे. म्हणून काला खाऊ दही भात, दही म्हणजे स्निग्धता, ते दही स्निग्धता आहे आपल्याकडे, पण आपली स्निग्धता फक्त आपल्याच पोरापुरती आहे, दुसऱ्याच्या पोरापुरती नाही ना. तुकोबाराय म्हणतात काय रे नाही मारा दत्ता मारा आपुलियाचा कळवळा अनेक बाळावरी नाही. स्निग्धता आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, पण फक्त आपल्यासाठी. पण असा भगवान बाबांसारखा एक असा संत होऊ शकतो की हैदराबादला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली आणि भगवान बाबांच्या डोळ्यात अश्रू पाहिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, भगवान बाबा तुम्ही एवढे सत्पुरुष मिळाले, विरक्त डोळ्यात अश्रू का? ते म्हणाले, साहेब माझा कोयता आहे ना, कोयता म्हणजे कळलं का? कोयते म्हणजे ऊस तोडणारे लोक, त्याच्या सर्व जाती धर्माचे लोक. भगवान बाबांनी त्यांना कोयता असं नाव दिलं होतं. हे भगवान बाबांच्याकडचे लोक आहेत. भगवान बाबांसारखा सत्पुरुष त्यांच्या आठवणीने आजही माझ्या डोळ्यात असू. बाबा साहेब म्हणाले, भगवान बाबा आमची 100 भाषणं तुमचं एक कीर्तन सारखं बाबा, रडू नका, भिक्षा मागा, धान्य गोळा करा, पैसे गोळा करा, आणि तुमच्या ऊस तोड्या लोकांच्या पोरांच्या शाळेची सोय आहे, पण राहण्याची सोय नाही. त्यांच्या आईबाप ऊस तोडायला गेल्यावर त्या सगळ्या पोरांची सोय करण्यासाठी लोकांकडून वर्गणी गोळा करून गाडगे बाबांनंतर शाळे शेजारी गरिबांच्या हिंदू मुसलमानांच्या पोरांसाठी आश्रम शाळा उभा करणारा संत म्हणजे भगवान बाबा आहे. हे थोर संत होते भगवान राज माझे, भगवान राज माझे. तेव्हा म्हणून ही स्निग्धता बोलतोय. भगवान बाबांकडची स्निग्धता, सावता बाबांची स्निग्धता, ज्ञानोबरायांच्या जगाच्या कल्याणाची प्रेम स्निग्धता जिथे आहे ना, ते संतांचे प्रेम म्हणजे दही आणि आपलं काटेरी आयुष्य म्हणजे लाही म्हणजे किंवा भात, कडक भात मऊ करण्याची जागा म्हणजे संतांचं प्रेम. म्हणून आपलं आयुष्य ही काटेरी आहे की नाही? काटेरी का नाही? काटेरी. बाऊजाई नार गय मन मोहिनीची रागा ग, मन मोहिनीची रागा. अंधारी केंदुळाची उभी गय आणि कुठं गेलाय सांग दादा ग. आहे की नाही? काटेरी आहे की नाही? नवऱ्याची सख्खी बहीण असताना सुद्धा
ननंदाजीला नकोशी वाटते त्या माळेला आणि काल्याला अर्थ नाही. ननंद भाऊजया एका चालीन चालती, अग पायातल्या जोड्या नशाची म्हण्या बोलती. माझ्या ग ननंदला माझ्या कुंकवाची गोडी. तुमचं काय नाव आहे हो? हा? संगीता. आणि संगीता माझी बाईन मला ज्ञानाच्या वड्यात धावडी. अशा प्रकारचं प्रेम तुम्ही तुमच्या कुटुंबात कराल तर हा सप्ताह घडवल्याचं सार्थक लागेल. काला खाऊ दही भात. अरे मग का हो एवढा जन्म घ्यायचा, दुःख पचवायची, मग तो काला खायचा. काला मोठा आहे का जन्म मोठा आहे? तर काला मोठा आहे का असा आनंद. वैकुंठी तो दुसरं चरण आहे. वैकुंठी तो आयसे नाही, वैकुंठी तो आयसे नाही. आयसे नाही ना कणसोली सारखे. वैकुंठी सगळे देव, सगळे देव. नुसते रथ, नुसती चक्र, 2-2 हजाराचे पितांबर, 4-4 हजाराचे मुकुट, एवढाले मग त्याच्या मन आपण टीव्हीत पाहतो करतात देव असले तर. हा तिथे जमून का आपलं त्यांच्या बायांचं आपल्या बायांचं जमून का? नाही जमायचं. त्या तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. अजूनही पाहिलं का तुम्ही? खोरपायला तुम्हीच आहे. आणि टिंबटिंबनच्या बाया खांद्यावर पदर, जेवणाची काय आज काय केलं होतं? श्रीखंड, शेजारी लोणचं, शेजारी पापड. आणि तुम्ही काय केलं होतं? वडक्याच्या शेंगोळ्या बसला खाऊन हवेत हवेत नुसतं मरणाचं काम आमच्या आयुष्यामध्ये ज्यांनी दिलं त्याच्या विरोधात लढाई म्हणजे वारकरी संप्रदाय. कळलं का? देव म्हणजे कोणते? म्हणून वैकुंठी तो आयशे नाही. पुढे घनसोली कवळ काही काल्याचे. आता ते खाण्याची पद्धती तिसऱ्या चरणात सांगितली. एकमेका देवमुखी. मुखी म्हणजे थोबाडात नाही बरं, नाही कोणी मुस्काळा हाणले. एकमेका देवमुखी. आता उजवा हात करा असा आणि हातामध्ये प्रसाद आहे समजा आणि थोबाडात नका घालू, आपल्या शेजारणीच्या घाला. हा एक सगळ्यांनी क्रिया करा बरं. म्हणजे नम्रता होती ना. आम करतो तुम्ही पण त्याला नम्र करा. तर तुम्हाला नाही सांगावं भ्याव वाटतो तुमचं. या बिचारे भोळे बापडे. हा माझ्या मागे बोलन करा बरं का. आणि कोण इजा बिजा करू नका. हा ज्ञान मिळते तर तुम्हाला पटकन उठ होत नाही. तू माझ्या तोंडात घालशील असं करा. मी तू मला आम्ही तसं करतो, तुम्ही सगळे करा. आणि मागे म्हणा सांगा एकमेका देवमुखी. खाना खाना खावलाच ना. एकमेका देवमुखी. मुखी म्हणजे माझ्या हातात मिळालेलं मी नाही खाणार. भुकेलेला अन्न, ताणलेला पाणी, विवस्त्राला वस्त्र, गरिबांच्या मुला मुलींच्या शाळेला मदत. अशा प्रकारचा एकमेकांच्या मुखी प्रबोधनाचा, परिवर्तनाचा प्रसाद देऊ. एकमेका देवमुखी. असं एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबडी. हुंबडी म्हणजे कळलं का? हा लहान आणि मी मोठा आहे की नाही, पण यू आर माय फ्रेंड, आय लव्ह. कळलं का? हुंबडी शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती ना. काय बाई मिनटात हमरी तुमरी व येते बया आहे ना आपली भाषा. हमरी तुमरी कळलं ना. म्हणजे एकेरी आली पार. कृष्णाला एवढा मोठा अधिपती गीतेचा तत्व व्यक्त असताना गोपाळ म्हणाले कितन्या थंबाला आपल्या गाई, थंबाला आपल्या गाई, कितन्या थंबाला आपल्या गाई, थंबाला आपल्या गाई. काय म्हटलं कळलं? एवढा मोठा बोल 9 लक्ष बायांचा तो. ते कृष्णाला किसन्या म्हणायची का? हुंबरी. कळलं ना. म्हणजे मोठेपणा विसरून एवढी मॅन इज हिज प्राईज, सारखेपणा नको म्हणून तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं सुखे घालू हुंबरी. आणि एकमेका देऊ मुखी म्हणजे निगर्वी होऊन एकमेकाला आदान प्रदान करू. म्हणजे आयुष्य सुखाचा, आनंदाचा आणि स्वास्थ्याचा जातो. पण हे कुठं तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, हो तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे
भैरवी भैरवी शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात हे कुठं घडेल सगळं घनसोली वैकुंठात नाही इंद्रलोकात नाही इंद्रलोकात का नाही काल्याचा अर्थ काय सांगितलं सुनील भाऊ आय वॉन्ट युअर गुड कॅरेक्टर काला म्हणजे काय माय कॅरेक्टर इज गुड कॅरेक्टर म्हणजे काय गुड कॅरेक्टर म्हणजे काय दुसऱ्याच्या धनाची चोरी करणार नाही म्हणू नका पटकना लेकी बाळींची छेड करणार नाही दुसऱ्याच्या पोरी बाळींना अत्याचार व्यभिचार बलात्काराची प्रवृत्ती माझी निर्माण होणार नाही दारू गांजा हापूस तंबाखू पंढरपूरला जाताना पंढरपुरामध्ये रामभाऊ झालं का दर्शन अजून नाही रे गड्या 3 किलो कपडे भाऊ पण अजून नाही बाबा पुढच्या वर्षी पंढरपूरचे लोक म्हणतील या लवकर येतो का आमच्या गावात म्हणून आधी वार करी वार करा कशावर वार काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार याच्यावर वार करी त्याचं नाव वार करी बरोबर आहे मग माळ नसली तरी वार करी आणि 50 माळा घालून तोंड लाल भडाक मी टप्प्या आजी खूप माझ्या तोंडात स्वच्छ ही मोठ्यासारखी पोरं आज पाहिली मला खूप आनंद वाटला असं वाटतं की इथंच मरावं परत जाऊ ये मरून जावा हे एवढ्या आनंदातच परत नकोच कुठं दुःख बघायला एवढा आनंद तुम्ही निर्माण केला पोरांनो भगवंत तुम्हाला खूप धन संपदा आयुष्य देव तुमच्या कामाला सदैव यश प्राप्त हो अशी भावना तुका म्हणे वाळवंट म्हणजे काय आपलं आयुष्य प्रत्येकाचं वाळवंट बनवायचंय कळलं काहीच उगवलं नाही पाहिजे कशावर अंतकरणावर काम नको क्रोध नको मद नको मत हे नको आणि पुण्यही नको पापही नको ज्ञानही नको अज्ञानही ठेव ज्ञान व्हावं पण अज्ञानासारखं व्हावं नाही ना म्हणत बरोबर ज्ञान व्हावं पण अज्ञानासारखं वागावं आता 6 माळ्याची इमारत बांधली तुम्हीच बांधली ना पण म्हणायचं कसं महाराज हे माझं नाही तुमचंच आहे महाराज लगेच नाव करून घेतो काय म्हणाय काय हरकत आहे का त्याने आपल्या खांद्यावरचा अहंकार कमी होतो लई छान गायला तो नाही काय नाही महाराज तुमचे तुका एवढंच म्हणायचे फक्त तुका म्हणे वाळवंट बर्वे म्हणजे स्वच्छ आणि नीट म्हणजे काय म्हणजे ए नीट बस म्हणजे काय सरळ नीट म्हणजे सरळ बरोबर आहे आणि आपलं आयुष्य कसं पाहिजे बरंही पाहिजे लोकांना खरं लोकांना त्रासदायक नाही वाटलं पाहिजे बरोबर आहे ना तेज क्षमा धृती शौच मात्रो नातिमानिता सगळी 700 श्लोक आहेत त्याच्यामध्ये म्हणून बर्व म्हणजे चांगलं नीट म्हणजे सरळ पुढे काय म्हटलंय उत्तम उत्तम म्हणजे काय आपलं पर्व आणि नीट म्हणजे सरळ आणि स्वच्छ आयुष्य अवघ्या जगाला आवडावं आणि मरणानंतर सुद्धा आपली उत्तम कीर्ती मागे राहावी त्याला वाळवंट असे म्हणतात हे सगळं ऐका आणि एक गोष्ट करा बायांनो मुंबईकरांनो हे कोणी जरा बस ग
2 मिनिटं बस बेटा. तुला काय काय बरं राहिलं ना काय नाही ना थोडा वेळ हा काय तरुण बाई पोरी तुझं काय करण्या पोरांचं काय ऐका बरं का एक विनंती करायची आणि जा का एक 50 रुपये देऊन जा मला. कशी नाही जायचं तशा नका जाऊ ग तशा नका जाऊ प्रसाद घ्या तुम्ही तशा नका जाऊ आणि राम नाम घ्या तुम्ही उभ्या नका राहू. कळलं माझ्या बहिणींना. म्हणून आपल्या मुलांना शिक्षण शिकवत असताना गावाला जर एखादी गरीब जाव असेल आहे का जावा तुम्हाला गावाला जावा गावाला जावा आहे का एखादी तिची जर गरिबी असेल तर तिला सुद्धा निस्वार्थी भावनेनं माझ्या एवढ्या सुखा एवढी माझ्या जावेला पण एखादं डोरलं असावं माझ्या जावेला पण एक चांगलं डोरलं असावं. माझी गरीब नणंद आहे गावाला माझा नवरा शिकला माझ्या नणंदीला शिकायला नाही मिळालं म्हणून माझी नणंद वाईट एवढ्याच लावड्या घरी गेली. माझ्या नणंदीला सुद्धा इथून जाताना बाजार देण्याची भावना माझ्या डोळ्यांनी तुमची निर्माण झाली. खऱ्या अर्थानं वाढवून देव कधी भेटत नाही देव कधी बोलत नाही आपल्याला देव व्हावं लागतं की देव होण्याची कल्पना देवारकरी संप्रदाय माझ्या बहिणींनो. म्हणून करू नका माझा राग लागतो मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवा आपल्या बाळाला शाळेत पाठव आपल्या बाळाला शाळेत पाठवा आपल्या बाळाला शाळेत पाठवा आपल्या बाळाला शाळेत पाठवा. कितीतरी शिकतोया सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय साईबाबांनी नटतोया काळा विचार माघारी पाठवा अंधश्रद्धेला माघारी पाठवा 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 ग आपल्या बाळाला आपल्या बाळाला. जाता जाता हरिभक्तीपरायण आदरणीय नवनाथ महाराज चिकणे प्रतिभावांचे मित्र माझे खूप जुने पुराणे शिष्य म्हणजे ते 2 महिन्याचं होतं त्याचं मांडव घेतलंय हे नवनाथ शेठ हे कुठे बसले. 2 महिन्याचा मुलगा माझ्या मांडीवर होता. आता त्याचा मुलगा कितीला आहे 9वीला आहे तरी आज 2 महिन्याचाच आहे. माझ्यासाठी खूप नम्र गोड आडनाव चिकन दिसाय चिकन बघा ना. तेव्हा असे माझ्याकडे दाखला वरून आहेत पोर बाहेर फक्त मला पोटात नाही झाली पोटाच्या बाहेर मला रोज होता. आता हे 2-4 झाले मला आता राहणार ना माझे टाळी ना सगळ्यांसाठी. या वर्षी ताई संगीता ताई मी 9 पोरं माझ्या तुमच्या भिक्षा दिलेल्या पैशातून 9 पोरं पोलीसमध्ये भरती झालीत. माझ्या गावची काही आहे स्वतःचा आणि अजून 7 राहिले. आणि आता पुढच्या दिवाळीपासून तर मी जो माझा मठ आहे आळंदीचा तो जीवन दिशा प्रतिष्ठान नावाने तिथे अनाथ आणि गरीब स्पर्धा UPSC MPSC परीक्षा देणाऱ्या गरीब मुलांच्या राहण्याची आणि फुकट जेवण्याची सोय आपण करतोय. आणि मला कसलाही संसार नसल्यामुळे मला मिळणारी सगळी भिक्षा नाही का पडळकरांना माहिती आहे सगळ्यांनाच माहिती. तेव्हा असं हे माझं आयुष्य चांगलं गेलं. यापुढे 4 दिवस सुखाचे जावे आणि मला लोकसेवा करण्याची माझी प्रवृत्ती पहिल्यापासून आहे ती सदैव जिवंत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला राहावी अशी भावना व्यक्त करून जातात. आता 150 रुपये मला देता आले वैयक्तिक दक्षिणा तर देत चला तशा नका जाऊ तर अशा जा. विठोबार कुमारी ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल
टोपी घेतली मी काय म्हटले, मी अध्यक्ष पण आहे, माझे दात बघा स्वच्छ आहे. टाळी वाजवा. असं पाहिजे भाऊ. बरं आता एक काम करा, मला उठवत नाही. दयाजी कुठे आहे? आता बोलायची ना, तुम्ही घ्या. शिंके लावविले दूरी, शिंके लावविले दूरी, शिंके लावविले दूरी. वाहतीच्या तुका म्हणे हाती ठोका नव्हे टोका आहे टोका, म्हणून वाहतीच्या धारा म्हणताना फोडायच्या ना. वाहतीच्या धारा, वाहतीच्या धारा, वाहतीच्या धारा, हाय रोईचा कोपरा, 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 हाय रोईचा कोपरा. हा तुका म्हणे टोका, तुका म्हणे टोका, तुका म्हणे टोका, तुका म्हणे टोका. आणि ऐका, सर्वांनी माझे युट्यूबवर बघत असाल ना, आणि नेहमी बघत चला बरं का. माझे वडील गेल्यावर मला जे स्पंदन आणि रडू आलं, त्यातून कविता प्रकट झाली. त्यानंतर मी 1000 कविता वडिलांच्यावर लिहिल्यात. ते पुस्तक पण प्रकाशित झालं, पण मी विकलं नाही. ते माझ्या बापाचं पुस्तक मी विकणार नाही कधी. मी गीतेवर मराठीत लिहिले कोरोनात, पण विकणार नाही. मी कोणी मला डोनर होतं यांच्यासारखं, पण मी ते वाटून टाकतो. आज नाही माझ्याकडे, पण एक कविता ऐका माझी. मला राज्य शासनाचे पुरस्कार भेटले. मला दरवर्षी पर्यावरणाचे पुरस्कार भेटतात. शरदचंद्रजी पवारांच्या सुप्रियाताई सुळेंनी माझा सत्कार केला, 1 लाखाचा पुरस्कार दिला. 5 लाखाचा पुरस्कार मला राज्य शासनाने दिला, फडणवीस साहेबांनी. पण तरी खरं सांगू, लोकांनी लई कौतुक केले, पण वडील असते ना वेगळेच धावपो. ते वडील नाहीत, ज्यांना आहेत ना त्यांनी आपल्या बापाला खूप जीव लावावं, यासाठी मला अध्यक्षांनी विनंती केली. म्हणून एक कविता म्हणतोय मी, सर्वांनी ऐका. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना.
खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं आली जत्रा गावाची बाप जुंदरी जायाची माझा हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं आली जत्रा गावाची बाप जुंदरी जायाचा उधार पाधार कापड पोरांना नाहीचा जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा चूल पेटत नवती लय आई गरीब माझी चूल पेटत नवती दिस दिवस घराला पायली भर जाण्यासाठी बाप गावात फिरला आमचं दुखलं खुपलं पाणी डोळ्यात आणायचा कानूनी पाटकुळी बाप डॉक्टर धावायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन डांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला वाबळे कवीचा जीव तसा वनवाशी झाला मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना बोलिली रे पुरे वेळेवा कुणी पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जुलगा जय देव जय तुझे महाराजा कट्टी कट्टी काटे पिठांबर कतुल्ला लाटी बेटी गौरा हनुमंत पुढे उभे राहा जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रखमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जुलगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जनियती मधुकंद येती चंद्रभागे मध्ये दर्शने मुक्ती जय पांडुरंगा वारी पांडुरंगा रखमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जुलगा जय देव जय आरती ज्ञान राजा देवते सर्वसंग मानवे धर्म आरती ज्ञान राजा लोकमने ज्ञान जागी कोणी अवतार पांडुरंगा नामाचे ज्ञानी आरती ज्ञान राजा देवते सर्वसंग मानवे धर्म आरती ज्ञान राजा तुकाराम
शांत राहिले तैसे तुकोबाजी आवा बुद्धाकडे दिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आया दाखवे आम्हा आरती तुकारामा तो गीता तुराने ते ब्रह्म दुखाचे आले मन निराकेश्वरी त्याने मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आया दाखवे आम्हा आरती तुकारामा भारती एकनाथा महाराज समर्थ त्रिभुवनी तुझी सोहळा जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथावतार वेद शास्त्राचे गुह्य संसार दुःखनाचे महाराजाचे बीज आरती एकनाथा महाराज समर्थ त्रिभुवनी तुझी सोहळा जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता दुःख वाटेल चिंता महाराज समर्थ तुझी सोहळा जगद्गुरु जगन्नाथ आरती तुकाराम काली लोकांना नवली नगर नंदोया नमाही नरवते धने आलिंगे आनंद पूजन मावे ओवाई नमने नमः विठाला कुमार विठोबा कुमार विठाला कुमार हे स्वामी माझे आज जन्मजन्मी तुझा दास पंढरी जावार करी वारी चुकवणे संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कलर पंढरी जावार करी वारी चुक चंद्रभागे स्नान दुखा मागे हे चिदान पंढरी जावार करी वारी अकल्प विश्व हवे तया कोणा माझी आशा हरिच्या कल्पनेची वादा न हो कवणी गावी अहंकाराचा वारा न लागो राजसा कल्पनेची वादा न हो कवणे गावी ही संत मंडळी नामा मागे तया असावे कल्याण जाऊ की निदान पांडुरंग कल्पनेची वादा न हो कवणे गावी ही संत मंडळी मागणे एक तुझ प्रती आहे शिरकरी बाहेर पांडुरंगा या संतांशी ह्याचे मजते अनेक तुझे काय तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतांशी ह्याचे मजते अनेक तुझे काय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम खाली बसा कार्यकर्त्यांनी पण खाली बसा 2 मिनिटं सगळ्यांनी खाली बसा गडबड करू नका कार्यकर्त्यांनी आरती द्या आणि 2 मिनिटं खाली बसा प्रथमतः उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही काल्याचे या जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगावरती ज्यांना समाज प्रबोधनाचं कार्य केलं ते आपल्या सर्वांचे लाडके मला बाबांचं एक वाक्य आठवतंय म्हणजे आमचे ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा जाधव जुन्नर तालुक्यातलेच त्यांचं एक वाक्य आठवतं ते नेहमी सांगतात 100 बंदरी आणि 1 चुंदरी तसं 1 चुंदरी आणि 100 बंदरी हे एका समान असतात त्यामुळं बाबांचं अनमोल असं समाज प्रबोधनाचं लाभलं त्याबद्दल या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सुनील बाबा हंडे आणि अध्यक्ष साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बाबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे सगळ्यांना बाबांना भेट घेण्यासाठी बाबा या ठिकाणी आहेत फक्त आलेल्या महाराजांचा पहिला सन्मान होऊ द्या परत जेवायला उशीर होतोय पगाराचा दिवस आहे पगाराच्या दिवसामध्ये गडबड करून चालत नाही जरा थांबा हो हो आम्ही त्यांचे सर्व अनुग्रहित जेवढे तुम्ही ज्यांना ज्यांना भेटले ते सगळे त्यांच्याकडून अनुग्रहित ते सोमनाथ शिरसट सुद्धा त्यांच्याकडून अनुग्रहित त्यांची ही मुलं संगीताताई काटोळे तिथं ह्या जेवढ्या महिला उभ्या होत्या त्या सगळ्या बाबांकडून अनुग्रहित आहेत आणि ही दोघंही त्यांच्याकडूनच अनुग्रहित आहेत ही दोघं भाऊ आहेत हा हे मोठे आहेत आणि छोटे त्यांच्याकडे 500 विद्यार्थी आता सध्या मृदुंगाचं आणि संगीताचं शिक्षण घेतात नाद ब्रह्म पकवाज क्लासेस आणि ज्यांनी व्यासपीठाचं नेतृत्व केलं दिगंबर बाबा जाधव तेही शांताराम बाबांकडूनच अनुग्रहित आहेत या महाराजांचा सत्कार घ्या श्रीफळ घ्या माऊली महाराज शिरसट तुम्ही पुढे या काय म्हणजे श्रीफळ आणि मानधनाचं द्या ना पाकिट कालच मावश्या हो अहो शिजस तोपर्यंत दम असतो निवस तोपर्यंत नसतो 2 मिनिटं बसा मान्य श्री घनश्यामदादा मडवी यांना विनंती करतो की त्यांनी जरा पुढे येऊन बसायचे सौभाग्यवती ललिताताई मडवी देखील आलेत यांना विनंती की यांनी पुढे येऊन बसा आणि दादासाहेब पडळकर यांना पण विनंती आहे की आपण ही स्थानापन्न झाला तर बरं होईल या अनिलदादा गावडे पुढे आलेत का
शांताराम बाबा म्हणजे शांती ब्रह्म स्थितप्रज्ञ का भाषा समाधिस्तस्य केशव असे शांताराम बाबा आणि आम्ही एका तालुक्यातले आहोत याचा मला जास्त स्वाभिमान आहे की तामाणे महाराज तामाण घेऊन हातात आहे पूजेचं आनंदाचा कंद भेटला हा छंद महादेवाच्या पिंडीवर बेलवा ते वागून आणि मडवी साहेबांचं नाव घेते त्यांच्या पत्नीची मर्जी राखून. या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. ओ काकू त्या पारायणाला बसलेल्या काकू कुठे गेल्या? इथं होत्या ना राऊत यांच्या बाजूला. या इकडे या, तुम्ही ताईंचा सत्कार करा. 3.5 दिवस त्या पारायणाला होता, त्यांच्या हाताने श्रीफळ देऊयात म्हणजे पुढील आता जी पुढची वाटचाल जानेवारीत होणार आहे त्याच्यामध्ये यशस्वीरित्या त्यांच्या सगळ्यांच्या मागे आपण नक्कीच उभं राहिलं पाहिजे. हा, आणि काकूंचं पण म्हणणं त्यांनी संकल्प केलाय की पुढचे 50 वर्ष अजूनही मेघमल्हार मध्येच मी पारायण करणार आहे असा त्यांनी संकल्प या ठिकाणी सोडलाय. त्याबद्दल काकूंचे देखील खूप खूप आभार आणि धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी व्यासपीठ चालवलं दिगंबर बाबा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे या, कोणाचंही नाव न घेतलं जाणार, त्यांनी फक्त एकेकाने सत्कार द्या पुढे. आणि संपूर्ण वारकऱ्यांच्या वस्त्रदानाची व्यवस्था माननीय श्री अनिलदादा गावडे यांनी केले, त्यांचे देखील खूप खूप आभार. मी त्यांना विनंती करतो की पहिला पुरस्कार म्हणजे पहिलं वस्त्रदान तुम्ही करावं आणि बाकीचे सर्व या ठिकाणी जे उपस्थित राहतील ते वस्त्रदान करतील. यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि ज्यांनी वारकरी वस्त्रदान केलं ते मान्य श्री समाजसेवक समाजरत्न अनिलदादा गायकवाड गावडे यांच्या हस्ते या ठिकाणी बाबांचा सन्मान होतोय. त्यांनी आपलं श्रीफळ आणि त्या पुरस्काराचा सन्मान स्वीकारावा अशी त्यांना विनंती. त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण सागर महाराज सूर्यवंशी आदित्य महाराज गाडे आदित्य महाराज गाडे त्यानंतर हरिभक्तीपरायण कुणाल महाराज जाधव त्यांचा सन्मान त्यांच्या पिताश्रींना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सन्मान घ्यायचा आहे. कुणाल महाराज जाधव या, जाधव बाबा या लवकर. कृष्णा महाराज जोडगे कृष्णा महाराज जोडगे गुरुजी नाथब्रह्मा पखवाज क्लासेसचे संस्थापक. तसेच त्यानंतर हरिभक्तीपरायण सर्वेश महाराज जोडगे त्यानंतर हरिभक्तीपरायण संगीताताई महाराज काटोळे या. काटोळे आई श्रीफळ द्या, तुम्ही जा ना पुढे, श्रीफळ द्या, तुम्ही पण जा. हा. त्यानंतर कुंडलिक महाराज गायकवाड सद्गुरुनाथ भगव मीनाताई महाराज सावंत
मीनाताई महाराज सावंत, मीनाताई महाराज सावंत, क्रांतीताई महाराज जोडगे. चला चला, क्रांतीताई जोडगे, त्यानंतर कल्पनाताई महाराज गीते, कविता महाराज शिंदे. या बरं फटाफट पुढं. पहिलं कल्पनाताई गीते घ्या पहिलं, नंतर कविताताई शिंदे या. भगत महाराज कोपर घेरणे. किसन महाराज यादव, किसन बाबा यादव या लवकर. सरस्वती दिगंबर जाधव. किसन बाबा तिकडे जा पुढं. सरस्वती दिगंबर जाधव या. शारदाताई आवटी, शारदाताई आवटी. सतीश महाराज शिंदे. आवटी आई, आवटी आई कुठे गेल्या? या पटापट पुढं. काका या पुढे, त्यांच्याकडे द्या. दोन पैसे द्यायचं राहिले. गणपत बाबा गीते या. हरिदास महाराज जायबाय या. अथर्व महाराज हे घ्या तुमच्याकडे. झुंगरे बाबा चौकदार. संभाजी महाराज मोकर, संभाजी महाराज मोकर या लवकर. चला माऊली दे. संत भगवान बाबा वामन भाऊ भजन मंडळ जागर झाला. अंकुश बाबा अवॉर्ड त्यांनी श्रीफळ घेऊन जायचंय. अंकुश बाबा अवॉर्ड. नवनाथ महाराज जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. नवनाथ महाराज जाधव आले का? नवनाथ बाबा जाधव चला लवकर. दत्तात्रय महाराज वरपे, अंकुश बाबा अवॉर्ड यांचं एक परत द्या बरं. त्यांचं वैयक्तिक राहिलं ते या. दत्तात्रय बाबा वरपे आले का? द्या त्यांच्याकडे. संजय महाराज यमकर, तुकाराम महाराज लोखंडे, तुकाराम बाबा लोखंडे आले का? संजय महाराज यमकर, यमकर कुठे गेले? यमकर 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 का? या घ्या 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 चला. हा इंटरव्ह्यूज आहे ते बघा तिथं. यमकर बाबा. नारायण बाबा वाशिवले, तुकाराम बाबा या पुढे तुम्ही. चला लोखंडे बाबा घ्या, सन्मान घ्या. वाशिवले बाबा या लवकर चला. युवराज महाराज जाधव, युवराज जाधव आलेत का? युवराज बाबा आहेत का इथं? त्यांच्या कन्या आल्यात ना सौभाग्य? या बाबा इकडे या धरा. चला काकडा नेतृत्व शिवलिंगेश्वर वारकरी भजन मंडळ या. अंकुश बाबा अवॉर्ड त्यांचे सर्व सहकारी या. काकड्याचा श्रीफळ घ्या. मयूर जाधव, मयुरी जाधव आणि मधुरा जाधव तिघही या बरं पटकन.
अंकुश बाबा, अहो वेळ नका घालू, तुम्ही घ्या, परत राहते पुढचे सत्कार. एकाने या सगळ्यांनी काय घ्या पटकन, चला निमित्ताचा धनी केला असे प्राणी, घ्या पटकन. आणि सर्वांना विनंती आहे, शांताराम बाबा आवटी बाबा, तुमचा सन्मान या ठिकाणी होतोय. आवटी बाबा, शांताराम बाबा आवटी. महत्वाची विनंती अशी आहे की आपण मेघमल्हार मध्ये 1276 फ्लॅट्स आहेत आणि 3.5 दिवसाला तेवढे तासही होत नाहीत. सर्वांची विनंती आहे की मेघमल्हार मधल्या प्रत्येक घरांनी 1-1 तासाचा पहारा दिला तरी 4-5 वर्षांनी त्याला पहारा मिळेल. एवढी घरं आहेत, पण दुर्दैव असं आहे की आपल्याला पहारेकरी आणावे लागतात. तर तसं होऊ नये अशी विनंती की प्रत्येकाने संकल्प करा की पुढच्या वर्षी 1-1 तासाचा पहारा घेतला जाईल, जेणेकरून आपल्याला पहारेकऱ्यांची आवश्यकता लागणार नाही. अशी सर्व मेघमल्हार गृहसंकुलच्या चरणावरती वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती. हा 1-1 मिनिटाचा घेतला म्हणजे 1276 मिनिटं पूर्ण होतील, यात काही तीळ मात्र शंका नाही. कोचेवाड बाबा आणि गोडांबे बाबा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या बाबा या पुढे चला. आता भक्ती चैतन्य वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची जे विद्यार्थी आलते त्यांनी या आपला सन्मान घ्या. तसेच या ठिकाणी हरिभक्तीपर्यंत सुभाष महाराज आरोटे यांचा देखील श्रीपद देऊन सन्मान होत आहे. सुभाष महाराज आरोटे या सन्मान घ्या. शांताराम बाबा आवटी, तसेच आपले घनसोलीतले कीर्तनकार राजाराम बाबा सुतार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. राजाराम बाबा सुतार. तसेच हरिभक्तीपर्यंत यशोदाताई राऊत यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. यशोदाताई राऊताई या. तसेच हरिभक्तीपर्यंत दादा महाराज पडळकर संपर्क प्रमुख. परत या ठिकाणी मेघमल्हार ग्रहसंकुल अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा, या सोहळ्यासाठी देवासाठी घेऊन जो गावगा भोगत त्याची याला किंवा दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती असं ज्यांच्या नावामध्ये पूर्णत्वाने आहे ते आपल्या सर्वांचे लाडके हरिभक्तीपर्यंत दादा महाराज पडळकर संपर्क प्रमुख धर्मवीर आध्यात्मिक सेना नवी मुंबई यांचा या ठिकाणी मान्य श्री तुषारजी नाईक साहेब यांच्या हस्ते सन्मान होतोय. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रामकृष्ण आहे. या ठिकाणी भानुदास महाराज थोरवे देखील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होते. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. भानुदास थोरवे. तसेच शिवलिंगेश्वर ज्या काकड्याला महिला होत्या शिवलिंगेश्वर भजन मंडळातील त्यातले एक प्रतिनिधी म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. तसेच दुपारच्या वेळामध्ये 2 ते 4, 3 ते 5 मध्ये मेघमल्हार महिला भजन मंडळ यांनी देखील चांगली सेवा दिली. त्यांच्यामध्ये एका प्रतिनिधीने येऊन श्रीफळ या ठिकाणी घ्यावा अशी विनंती. मेघमल्हार महिला भजन मंडळ या महिला एक तिच्याकडे नका पाहू, ज्या पटकन येते मी त्यांना समोर पाहतोय, तुम्ही या लवकर.
तसेच काल संपूर्ण संकुलामध्ये ज्यांनी अतिशय सुंदर रांगोळी काढली त्या सर्व ज्या रांगोळी काढणाऱ्या महिला होत्या या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद व्यक्त करतो. त्यातले त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विनंती आहे त्या सर्वांना येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. तसेच या ठिकाणी माऊली कोणा संघे या ठिकाणी श्रुती पाटोळे L9101 यांच्या समवेत माऊली आलेले आहेत का इथं त्या महिला? श्रुती पाटोळे तुम्ही आहात का? या. त्यानंतर आपल्या सोमनाथ महाराज शिरसाट यांच्या पत्नी तृप्ती शिरसाट यांच्याही माऊली लागलेली आहे. फक्त वाचन दररोज करा दोघ जण जोडीनं. या तृप्तीताई शिरसाट. अहो हे काय बघा ना, कोणी नाव लिहू दे पण आलंय नाव आहे बघा, तृप्ती शिरसाट नाव आहे. तसेच या ठिकाणी राणादेवी हरिपाठ भजन मंडळ कोपरखेरणे यातून एक प्रतिनिधी म्हणून आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी विनंती. माऊली आहेत का तिकडे? माऊली माऊली म्हणजे ज्ञानेश्वरी आहे का तिथे मागे? राणादेवीचे हांडे महाराज यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. या अजून ते आल्या का? महिला कुठे गेल्या त्या? एक होत्या तृप्तीताई नाही श्रुतीताई, ज्ञानेश्वरी न घेताच गेल्या त्या. झाले आता हे रामकृष्णारी. आपल्याला जिथे हे बीजरोपण केलं आपण मेघमल्हार ग्रहसंकुल इथे नामसन कीर्तन सोहळ्यासाठी ज्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले, फक्त मार्गदर्शन नाही तर सर्व सेवा आपल्या खांद्यावर भार उचलून त्यांनी पहिल्यापासून एकच शब्द की तुम्ही काळजी करू नका माऊली, तुम्ही काळजी करू नका. हा जो शब्द आहे जसा की सगळ्या संकुलाचा अध्यक्ष, सर्व कमिटी, सर्व सेवक आणि अन्नदाते, मानधन असू द्या, सर्व बाबतीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं अशा सर्वांनी काळजी करू नका, हा सोहळा उत्तमोत्तम होईल हे ज्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. त्याच प्रकारे ज्यांनी आता पाठीशीच उभे येतं असं जे पाठबळ दिलेलं आहे आपले राहुल महाराज तामाणे यांनी जो शब्द दिला तो 24 तासातला कधी कॉल घेऊन माझा त्यांनी तो सत्यात उतरवलाय. त्यासाठीच नाही परंतु माऊलींची सेवा, माऊलींची म्हणजे त्या माऊलींची, चुकून असं करू नका, त्या माऊलींची सेवा होत आहे म्हणून त्यांचा या सन्मान होत आहे, त्यांनी तो स्वीकारावा. यानंतर सर्व अन्नदात्यांचे, सर्व देणगीदारांचे मी आभार मानतो आणि नामोल्लेख सर्वांचा होणार आहे. चुकून जर एखाद्याचा राहिलाच तो माऊली म्हणून तो त्यांचंच नाव आहे असं समजून घ्यावा. मी माऊली नाही, परत एकदा सांगतो, ते माऊली आपले पण आळंदीचे माऊली, म्हणून चुकून एखाद्याचा नामोल्लेख राहिला तर स्पष्टपणे मला तसा मेसेज करा, मी त्यांची क्षमा मागतो आजच, त्यानंतरही मागितली जाईल. रामकृष्ण हरी. हे स्पीकर वाले दादा, हे मॉनिटर थोडे बाजूला घ्या, पंक्ती पाडायच्यात आपल्याला, इथून गाद्या उचला.
या उठा, हे पकवाज वगैरे बाजूला